नमस्कार विद्यार्थ्यांनो, इंटरनेटच्या साहाय्याने आपले जीवनमान किती बदललेले आहे याची कल्पना तुम्हाला आहेच। जर तुमच्या कॉम्प्युटरवर इंटरनेट कनेक्शन असेल तर तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर कुठल्याही प्रकारची माहिती वेबसाइट्सद्वारा, संकेतस्थळांद्वारा बघू शकतात। पण ह्या वेबसाइट म्हणजे काय? वेबसाइट इज अ कलेक्शन ऑफ वेब पेजेस, वेब डॉक्युमेंट्स। हे सर्व वेब पेजेस एका डिरेक्टरीत स्टोअर केलेले असतात आणि ही डिरेक्टरी वेब सर्व्हरवरती स्टोअर असते। जेव्हा तुम्हाला एखाद्या वेबसाइटवरील माहिती बघायची असते तेव्हा तुम्ही त्या वेबसाइटचा ॲड्रेस ब्राउझर विंडोच्या ॲड्रेस बारवरती लिहितात। तुमची रिक्वेस्ट वेब सर्व्हरकडे पाठवली जाते। वेब सर्व्हर त्याला प्रतिसाद देतो आणि त्या पद्धतीने तुमचे वेब पेज तुम्हाला बघायला मिळतं। पण अशा पद्धतीने ही जी काही वेब पेजेस तयार केलेली असतात ती विशिष्ट फॉर्मॅट वापरून तयार करतात। आता वेबसाइटचंच उदाहरण घ्यायचं असेल तर समजा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात कुठले अभ्यासक्रम राबवले जातात, त्यांची अभ्यास केंद्र कोठे आहेत, परीक्षा पद्धती कशी आहे इत्यादी संबंधी तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर तुम्ही आपल्या विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात आणि त्याद्वारे तुम्हाला माहिती मिळवता येते। ही माहिती फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे, भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील लोकांना बघायला मिळते। मग अशा पद्धतीने HTMLच्या साहाय्याने वेब पेजेस तयार करून ते वेबसाइट्सवरती डिस्प्ले करणे हे काम किती चांगले आहे बरे। तुम्हाला अशा वेबसाइट्स तयार करायला नक्कीच आवडेल। चला तर मग आज आपण वेबसाइट्स HTMLच्या साहाय्याने कशा तयार केल्या जातात यांची माहिती मिळवू। म्हणून आज आपण HTMLची ओळख करून घेणार आहोत। सगळ्यात सुरुवातीला HTML म्हणजे काय? व्हॉट इज HTML? HTML stands for Hypertext Markup Language. Hypertext is the text that has been dressed up with extra features like formatting, images or multimedia tools. म्हणजे असा एखादा टेक्स्ट तुम्ही वेब पेजवरती डिस्प्ले करतात तो विशिष्ट फॉर्मॅटिंग केलेला असतो। तो विशिष्ट बोल्ड फेसमध्ये, कलर फॉर्ममध्ये तुम्ही प्रदर्शित करतात जेणेकरून त्या टेक्स्टवरती युजरने क्लिक केल्यानंतर नवीन टॉपिक त्याला बघायला मिळतो। मार्कअप स्टँड्स फॉर सेट ऑफ सिम्बॉल्स, कमांड्स that are used to tell the browser how to display the particular web page. वेब पेज डिस्प्ले करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कमांड्स HTML मध्ये वापरतो आणि L stands for लँग्वेज। पण HTML ही काही प्रोग्रामिंग लँग्वेज नाही, ती एक मार्कअप लँग्वेज आहे। HTML इज व्हेरी सिंपल लँग्वेज। मग या HTML ची वैशिष्ट्ये काय आहेत? फीचर्स ऑफ HTML. HTML is the hypertext specification language and a document layout. तुम्हाला तुमच्या वेब पेजवरती मजकूर म्हणजे डिटेल्स कुठे कसे दाखवायचे आहेत हे तुम्ही HTML ने करू शकतात। HTML tells the browser how to display the contents of the web page. HTML कोडद्वारे ब्राउझरला सांगितले जाते की पर्टिक्युलर वेब पेज कसे प्रदर्शित करायचे आहे। HTML द्वारे तुम्ही अट्रॅक्टिव्ह पेजेस तयार करू शकतात। यू कॅन क्रिएट अट्रॅक्टिव्ह वेब पेजेस। आणि HTMLच्या साहाय्याने सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एक एक अक्षर, एक एक शब्द, एक एक ओळ तुम्ही वाचण्याऐवजी HTML मध्ये आपण हायपरटेक्स्ट वापरतो, ज्यामुळे तुम्ही एका टॉपिक कडून दुसऱ्या टॉपिक कडे वळू शकतात। HTML lets you jump from topic to topic rather than reading or finding the information linear. पण ह्या HTML ला काही मर्यादा पण आहेत। Some limitations of HTML. Any simple calculation cannot be possible by using HTML. कुठल्याही प्रकारची साधी गणिती आकडेमोड सुद्धा तुम्ही HTML द्वारे करू शकत नाही। By using HTML, you cannot be able to create interactive or dynamic web pages. म्हणजे काय? जर समजा तुम्हाला कुठल्याही दोन नंबरची ॲडिशन करायची असेल तर ते दोन नंबर
इनपुटच्या स्वरूपात युजरकडून प्रदर्शित केले जातात. त्यानंतर त्यावरती विशिष्ट फंक्शन वापरून ती ॲडिशन दिली जाते. पण अशा पद्धतीचं इंटरॅक्शन युजरमध्ये आणि वेब पेजमध्ये HTML वापरून आपल्याला करता येत नाही. आणि HTML च्या साहाय्याने जे वेब पेजेस तयार केले जातात ते वेब पेजेस ॲज अ ॲप्लिकेशन म्हणून आपल्याला वापरता येत नाही. HTMLच्या साहाय्याने वेब पेजेस तयार करताना महत्त्वाच्या 2 गोष्टींची आवश्यकता असते. 2 things are needed: browser and text editor. Browser is the software program that tells or by which you can access or display the web pages. Actually, browsers हे 2 प्रकारचे आहेत: टेक्स्ट ब्राउझर आणि ग्राफिक ब्राउझर. टेक्स्ट ब्राउझर मीन्स you can display the textual information. याद्वारे तुम्ही फक्त टेक्स्च्युअल इन्फॉर्मेशन, शाब्दिक माहिती बघू शकतात किंवा लिहू शकतात. आणि ग्राफिक ब्राउझरद्वारे तुम्ही शाब्दिक माहिती तर लिहू शकतातच, पण त्या व्यतिरिक्त जर समजा तुम्हाला काही मल्टीमीडिया टूल्स वापरायचे असतील, समजा तुम्हाला तुमच्या वेब पेजवरती साऊंड प्ले करायचा आहे, एखादी व्हिडिओ क्लिप दाखवायची आहे किंवा पिक्चर्स दाखवायचे आहेत, तर ते तुम्ही ग्राफिक ब्राउझरद्वारे दाखवू शकतात. असे मल्टीमीडिया टूल्स ग्राफिक ब्राउझरमध्ये वापरले गेल्या कारणाने ग्राफिक ब्राउझरद्वारे डिस्प्ले होणाऱ्या वेब पेजेसला जरा जास्त वेळ लागतो. सामान्यपणे वापरली जाणारी ब्राउझर्स आहेत इंटरनेट एक्सप्लोरर, नेटस्केप नॅव्हिगेटर, फायरफॉक्स, ओपेरा इत्यादी. टेक्स्ट एडिटर. टेक्स्ट एडिटरच्या साहाय्याने तुम्ही HTMLचा कोड लिहू शकतात. अशी वापरली जाणारी टेक्स्ट एडिटर्स आहेत नोटपॅड आणि वर्डपॅड. आपण आपल्या सेशनमध्ये नोटपॅड हे टेक्स्ट एडिटर आणि इंटरनेट एक्सप्लोरर हे वेब ब्राउझर वापरणार आहोत. HTMLच्या साहाय्याने जेव्हा आपण वेब पेजेस तयार करतो तेव्हा त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टॅग्स वापरले जातात. टॅग म्हणजेच कमांड्स, सेट ऑफ सिम्बॉल्स. टॅग्सद्वारेच ब्राउझरला सांगितले जाते की डू समथिंग. टॅग्स हे ॲक्च्युली 2 प्रकारचे असतात: पेअर्ड टॅग आणि अनपेअर्ड टॅग. सर्वच नाही, पण बरेचसे HTML टॅग्स हे पेअर्ड टॅग्स आहेत. म्हणजेच स्टार्ट टॅग आणि एंड टॅगच्या स्वरूपात येतात. स्टार्ट टॅगलाच ओपनिंग टॅग आणि एंड टॅगलाच क्लोजिंग टॅग असे म्हणतात. टॅग्स हे अँग्युलर ब्रॅकेटमध्ये दाखवले जातात. टॅग्स लिहिताना सर्वात प्रथम तुम्ही अँग्युलर ब्रॅकेट ओपन करावी, त्यानंतर टॅगचे नाव लिहावे, त्यानंतर अँग्युलर ब्रॅकेट क्लोज करावी. अगदी अशाच पद्धतीने क्लोजिंग टॅग लिहिला जातो. फक्त टॅगचे नाव लिहिण्याच्या आधी तुम्हाला बॅकस्लॅश लिहावा लागतो. टॅगचे काम संपल्यानंतर तुम्हाला टॅग क्लोज करणे हे अतिशय गरजेचे आहे. एका टॅग नंतर तुम्ही दुसरा टॅगही यूज करू शकतात. मीन्स यू कॅन यूज द नेस्टेड टॅग्स इन अ डॉक्युमेंट. पण जेव्हा तुम्ही नेस्टेड टॅग्स वापरतात तेव्हा जो टॅग तुम्ही शेवटी ओपन केलेला असेल तो टॅग तुम्हाला सर्वात प्रथम क्लोज करावा लागतो. त्यानंतर ओपन केलेले टॅग्स क्रमाक्रमाने तुम्ही क्लोज करू शकतात. उदाहरणार्थ समजा एखादा टेक्स्च्युअल मॅटर आहे, त्या टेक्स्च्युअल मॅटरला मला बोल्ड इफेक्टही द्यायचा आहे आणि इटॅलिक इफेक्ट पण द्यायचा आहे. तर तुम्ही सुरुवातीला समजा बोल्ड टॅग ओपन केला, त्यानंतर इटॅलिक ओपन केला, टेक्स्ट तुम्ही लिहिलं. तुमचं काम संपल्यानंतर सर्वात प्रथम तुम्ही इटॅलिक टॅग क्लोज करणार आहात, त्यानंतर बोल्ड टॅग क्लोज करणार आहात. हा नियम तुम्ही टॅग क्लोजिंगच्या बाबतीत लक्षात ठेवायलाच हवा. बेसिक HTML टॅग्स. HTML डॉक्युमेंट लिहिताना सगळ्यात महत्त्वाचे 4 टॅग्स आहेत. सगळ्यात पहिला टॅग HTML टॅग. या टॅग्सद्वारेच ब्राउझरला समजते की HTML कोड लिहिलेला आहे. HTML टॅग
जेव्हा तुम्ही कुठलेही डॉक्युमेंट लिहायला, जेव्हा तुम्ही कोड लिहायला स्टार्ट करतात तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला HTML टॅग लिहावा लागतो आणि तुमचे काम संपल्यानंतर म्हणजेच तुमचा कोड लिहून झाल्यानंतर सगळ्यात शेवटचा तुमचा टॅग असतो तो म्हणजे क्लोजिंग HTML टॅग. अर्थात तुमची सुरुवात HTML टॅगने होते आणि शेवट क्लोजिंग HTML टॅगने होतो. दुसरा टॅग आहे हेड टॅग. हेड टॅग मध्ये जे कंटेंट्स तुम्ही लिहितात ते कंटेंट्स ऍक्च्युअल वेब पेज मध्ये दिसत नाही. हेड टॅगच्या खालोखालच पुढचा टॅग येतो तो म्हणजे टायटल टॅग. जे टायटल तुम्हाला वेब पेज वरती द्यायचे आहे ते टायटल तुम्ही टायटल टॅग मध्ये एन्क्लोज करायला हवे. टायटल टॅग मध्ये जे टेक्स्ट एन्क्लोज केलेले आहे ते टेक्स्ट तुम्हाला ब्राउझर विंडोच्या टायटल बार वरती दिसते. टायटल टॅग क्लोज करावा, त्यानंतर हेड टॅग क्लोज करावा. म्हणजेच हेड टॅगच्या अंतर्गतच टायटल टॅग लिहिला जातो आणि सर्वात प्रथम टायटल टॅग क्लोज होतो, मग तुम्ही हेड टॅग क्लोज करायचा. त्यानंतर बॉडी टॅग. वेब पेज मधील जे ऍक्च्युअल कंटेंट्स तुम्ही लिहिणार आहात ते सर्वच्या सर्व कंटेंट्स हे बॉडी टॅग मध्ये दाखवलेले असतात आणि या व्यतिरिक्त सब टॅग्स तुम्ही बॉडी टॅग मध्ये वापरू शकतात. तुमचे सर्व काम संपल्यानंतर तुम्ही बॉडी टॅग क्लोज करावा आणि HTML टॅग क्लोज करावा. हे 4 बेसिक HTML टॅग्स आहेत. HTML टॅग, हेड टॅग, टायटल टॅग आणि बॉडी टॅग. पण HTML कोड कसा लिहावा, टेक्स्ट एडिटर कसे वापरावे, ती फाईल कशी सेव्ह करावी हे आपण बघूयात. हाऊ टू क्रिएट वेब पेज अँड टू डिस्प्ले इट ऑन द ब्राउझर. सर्वात प्रथम टेक्स्ट एडिटर नोटपॅड ओपन करावे. त्यासाठी तुम्ही टास्क बारवरील स्टार्ट बटनवर क्लिक करावे. प्रोग्राम्स, ऍक्सेसरीज आणि नंतर नोटपॅडवरती क्लिक केल्यास तुम्हाला नोटपॅडची विंडो मिळते. वेगवेगळ्या प्रकारचे HTML टॅग्स वापरून तुम्ही कोड लिहावा. तुमचा कोड पूर्ण झाल्यानंतर ते डॉक्युमेंट तुम्ही विशिष्ट नाव देऊन सेव्ह करावे आणि त्या डॉक्युमेंटला .htm किंवा .html असे संक्षिप्त नाव म्हणजेच एक्सटेन्शन द्यावे. का? कारण नोटपॅडमध्ये ज्या फाईल्स तुम्ही तयार केलेल्या असतात त्या सर्व फाईलला .txt एक्सटेन्शन असते आणि जे तुम्हाला HTML वेब पेजेस क्रिएट करायचे आहे ते सर्वच्या सर्व HTML पेजेसला जर .html एक्सटेन्शन असेल तरच ते वेब पेजेस ब्राउझरकडून डिस्प्ले केले जातात. म्हणून तुम्ही तयार केलेल्या फाईलला .html एक्सटेन्शन देणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. एकदा तुमची फाईल नोटपॅडमध्ये सेव्ह झाल्यानंतर तिचे आउटपुट ते वेब पेज ब्राउझर विंडोवरती कसे दिसते हे बघायचे असल्यास तुम्ही इंटरनेट एक्सप्लोरर ओपन करावे. त्यात फाईल मेनूतील ओपन या कमांडवरती क्लिक केल्यास तुम्हाला तुमचे HTML कोड लिहिलेली फाईल बघायला मिळते. त्या पर्टिक्युलर फाईलवरती तुम्ही क्लिक केल्यास तुमचे वेब पेज तुम्हाला इंटरनेट एक्सप्लोरर या ब्राउझरवरती दिसते. मग अशा पद्धतीने तुमचे डॉक्युमेंट तयार झाल्यानंतर तुम्ही ती फाईल त्याच्यामध्ये वेगवेगळे टॅग्स वापरून ती फाईल जास्तीत जास्त अट्रॅक्टिव्ह बनवू शकतात. म्हणजे थोडक्यात तुमचे लक्षात आले की बेसिक HTML फाईलचे स्ट्रक्चर कशा पद्धतीने असणार आहे. सर्वात प्रथम तुम्ही HTML टॅग वापरला, त्यानंतर हेड टॅग वापरलाय. टायटल टॅग मध्ये स्पेसिफिक टायटल तुम्ही लिहिलेलं आहे. जे वेब पेजला तुम्ही टायटल देणार आहात ते टायटल तुम्ही टायटल टॅग मध्ये एन्क्लोज्ड केलेले आहे. त्यानंतर हेड टॅग. तुमच्या लक्षात आलं की जेव्हा तुम्ही ब्राउझरवरती आउटपुट बघता आहात तेव्हा टायटल टॅग मध्ये जे टेक्स्ट तुम्ही एन्क्लोज्ड केलेले आहे ते एक्झॅक्टली बरोबर टायटल बार वरती तुम्हाला दिसते आणि बॉडी टॅग मध्ये ऍक्च्युअल कंटेंट्स दिसतात. अतिशय साधा प्रोग्राम आपण HTMLचा बघूयात. कोड लिहूयात. त्यासाठी नोटपॅड तुम्ही ओपन करा. त्यात सगळ्यात पहिल्यांदा तुमचा टॅग असणार आहे HTML, त्यानंतर हेड, टायटल. सपोज तुम्ही टायटल दिलेलं आहे YCMOU
close the title tag, close the head tag. Now open the body tag. In that, suppose you want to display the contents as, this is my first program to design web page by using HTML. असे टाईप करावे. नंतर बॉडी टॅग क्लोज करावा, HTML टॅग क्लोज करावा. तुमची फाईल प्रॉपर नाव देऊन, सपोज first.html असे नाव देऊन सेव्ह करून ती ब्राउझर विंडोवरती बघावी. म्हणजे छोट्यात छोटा तुम्हाला HTMLचा प्रोग्राम तयार करता आला. पण आपले डॉक्युमेंट जास्तीत जास्त अट्रॅक्टिव्ह व्हावे यासाठी आपण आणखी काही टॅग्स शिकणार आहोत. त्याआधी ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय हे समजून घेऊयात. ॲट्रिब्यूट्स म्हणजे कुठलाही टॅग तो अट्रॅक्टिव्ह, त्याचं आउटपुट अट्रॅक्टिव्ह डिस्प्ले करण्यासाठी ॲडिशनल इन्फॉर्मेशन त्या टॅग बरोबर प्रोव्हाइड केली जाते. त्याला ॲट्रिब्यूट म्हणतात. ॲट्रिब्यूट्स हे टॅगच्या नावानंतर एक ब्लँक स्पेस देऊन लगेच ॲट्रिब्यूट दिले जातात. ॲट्रिब्यूट्स हे स्पेसिफिक मिनिंग असलेले वर्ड आहेत. तुम्हाला ॲज इट इज ते यूज करावे लागतात. त्या ॲट्रिब्यूटच्या नावा शेजारी तुम्हाला त्याची व्हॅल्यू डिस्प्ले करायची असते, पण ती व्हॅल्यू कोटेशन मार्कमध्ये द्यावी लागते. फॉर एक्झाम्पल, त्याचा सिंटॅक्स, ओपन द अँग्युलर ब्रॅकेट, राईट द टॅग नेम, देन राईट द ॲट्रिब्यूट नेम, अँड देन राईट इक्वल टू साइन अँड इन कोटेशन मार्क राईट द अप्रोप्रिएट व्हॅल्यू. आणि एक लक्षात ठेवा की ॲट्रिब्यूटचे जे नाव आणि ज्या व्हॅल्यूज तुम्ही देतात त्या सर्व केस सेन्सिटिव्ह असतात. जेव्हा तुम्ही टॅगची नावं लिहितात तेव्हा टॅगची नावं, टॅग नेम हे केस सेन्सिटिव्ह नसतात. म्हणजे तुम्ही टॅग्स नेम हे मोठ्या लिपीत, लहान लिपीत किंवा मोठी आणि लहान लिपी दोन्ही एकत्रित वापरून तुम्ही टॅगची नावं लिहू शकतात. पण ॲट्रिब्यूट्स आणि रिलेटेड दॅट व्हॅल्यू दे आर केस सेन्सिटिव्ह. ॲट्रिब्यूट्स असे कुठले कुठले आहेत हे आपण बघूयात. सगळ्यात महत्वाचा टॅग आपण बघितला आहे तो म्हणजे बॉडी टॅग. बॉडी टॅगमध्ये ऍक्च्युअल कंटेंट्स डिस्प्ले केले जातात. मग त्याच्याशी रिलेटेड ॲट्रिब्यूट्स काय काय आहेत ते बघू. सगळ्यात पहिले ॲट्रिब्यूट आहे बीजी कलर, म्हणजेच बॅकग्राऊंड कलर. स्पेलिंग BGCOLOR. जर समजा तुमच्या वेब डॉक्युमेंटला तुम्हाला एक विशिष्ट कलर द्यायचा असेल तर तुम्ही बीजी कलर हे ॲट्रिब्यूट वापरावे. बाय डिफॉल्ट त्या डॉक्युमेंटचा कलर व्हाईट असतो, पण त्या व्यतिरिक्त वेगळा कलर हवा असेल तर बीजी कलर हे ॲट्रिब्यूट वापरले जाते. नेक्स्ट, बॅकग्राऊंड. जर समजा तुम्हाला वेब पेजला बॅक साईडला एखादी इमेज, एखादा पिक्चर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही बॅकग्राऊंड या ॲट्रिब्यूटद्वारा देऊ शकतात आणि इक्वल टू साइन देऊन पर्टिक्युलर इमेज फाईलचा ॲड्रेस तुम्हाला लिहावा लागतो. लिंक. लिंक टॅगद्वारे जे हायपरटेक्स्ट तुम्ही वापरलेले आहेत आणि असे हायपरटेक्स्ट की ज्याला अद्याप युजरने व्हिजिट दिलेली नाही, अशा हायपरटेक्स्टला विशिष्ट कलर द्यायचा असल्यास लिंक ॲट्रिब्यूटद्वारा दिला जातो. त्यानंतर ए लिंक, इट स्टँड्स फॉर ॲक्टिव्ह लिंक. ज्या ज्या लिंक्सला, ज्या ज्या हायपरटेक्स्टला युजरने व्हिजिट दिलेली आहे त्यांचा कलर वेगळ्या फॉर्ममध्ये तुम्हाला डिस्प्ले करायचा असेल तर तुम्ही ए लिंक हे ॲट्रिब्यूट वापरावे. आणि व्ही लिंक. व्ही लिंक म्हणजे व्हिजिटेड लिंक. ज्या ज्या लिंक्सला युजरने व्हिजिट दिलेली आहे ते लिंक्स व्ही लिंक या ॲट्रिब्यूटने दाखवले जातात. याशिवाय जर तुम्हाला टेक्स्ट, जे कंटेंट्स तुम्ही डिस्प्ले करतात त्याचा जर विशिष्ट कलर तुम्हाला लिहायचा असेल तर त्यासाठी बॉडी टॅगमध्येच टेक्स्ट हे ॲट्रिब्यूट्स वापरले जाते. थोडक्यात आपण एक उदाहरण बघू. ओपन द अँग्युलर ब्रॅकेट बॉडी, देन बीजी कलर इज इक्वल टू ग्रीन, टेक्स्ट इज इक्वल टू रेड. याचा अर्थ की ब्राउझरचा बॅकसाईडचा कलर ग्रीन दिसणार आहे आणि त्या ग्रीन कलरवरती रेड कलरमध्ये तुम्हाला टेक्स्च्युअल इन्फॉर्मेशन डिस्प्ले होईल. पुढचा टॉपिक HTML हेडिंग्स. हेडिंग्सलाच ब्लॉक लेव्हल टॅग्स असे देखील म्हटले जाते.
HTML मध्ये H1 to H6 असे हेडिंग्स टॅग्स वापरले जातात. जेव्हा तुम्हाला एखाद्या सेक्शनला किंवा सबसेक्शनला जर नाव द्यायचे असेल तर तुम्ही हेडिंग्स टॅग वापरू शकतात. हेडिंग टॅग देताना नक्की कसा सिक्वेन्स हवा याबद्दल काहीही नियम नाही. H1 to H6 अशा लेव्हल्स आहेत. जर तुम्हाला मोठ्या फॉर्ममध्ये अक्षरं हवी असतील, सेक्शन्सची नावं हवी असतील तर तुम्ही त्या ठिकाणी H1 टॅग वापरावा आणि लहान फॉर्ममध्ये हवी असतील तर तुम्ही H6 हा फॉर्म वापरावा. याचाच अर्थ H1 च्या साहाय्याने लार्जेस्ट हेडिंग डिस्प्ले होतात आणि H6 च्या साहाय्याने स्मॉलेस्ट हेडिंग्स डिस्प्ले होतात. समजा तुम्ही H1 हा हेडिंग टॅग वापरल्यानंतर तुम्हाला लगेचच H4 हेडिंग टॅग वापरायचा असेल तरी तुम्हाला वापरता येते. मीन्स सिक्वेन्स इज नॉट डिझाइन्ड देअर. You can use any level anywhere, but one important thing that you can't be able to use that heading tags to display the letters in big size or the small size. जर समजा तुम्हाला डॉक्युमेंट मधली कुठलीही इन्फॉर्मेशन मोठ्या साईजमध्ये किंवा छोट्या साईजमध्ये किंवा वेगळ्या फॉर्ममध्ये अशी डिस्प्ले करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हेडिंग्स टॅग वापरू नये. हेडिंग्स टॅग्स आर युज्ड ओनली फॉर giving the headings to the sections or subsections. HTML मध्ये पॅराग्राफ कसे क्रिएट करावे त्यासाठी P टॅग आहे. P stands for paragraph. जेव्हा तुम्ही वर्डमध्ये एखादे डॉक्युमेंट लिहितात तेव्हा एंटर की प्रेस केल्यानंतर लगेचच तुमचा पॅराग्राफ स्टार्ट होतो. परंतु HTML मध्ये जर तुम्ही कोड लिहित असताना एंटर की प्रेस करून खाली कंटेंट्स लिहिले तर तुमचा तो पॅराग्राफ गृहीत धरला जात नाही. ब्राउझरवरती त्या ब्लँक स्पेसेस ट्रंकेट केल्या जातात. म्हणून जर पॅराग्राफ हवा असेल तर त्यासाठी तुम्ही P टॅग वापरावा. P टॅग मध्ये वापरले जाणारे ॲट्रिब्यूट आहे अलाइन म्हणजे अलाइनमेंट्स. त्याच्या व्हॅल्यूज असतात लेफ्ट, right, center or justify. By default, paragraphs are displayed at the left margin. Then text formatting tags. जर एखाद्या टेक्स्टला तुम्हाला फॉर्मॅटिंग करायचे आहे म्हणजेच बोल्ड फेसमध्ये, इटॅलिकमध्ये, अंडरलाईन किंवा इतर काही फॉर्ममध्ये तुम्हाला डिस्प्ले करायचे असतील तर त्यासाठी टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स वापरले जातात आणि याद्वारे आपण आपले डॉक्युमेंट अट्रॅक्टिव्ह बनवू शकतो. व असे टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स कुठले आहेत तर B टॅग. B स्टँड्स फॉर बोल्ड. जर तुम्हाला टेक्स्ट बोल्ड फेसमध्ये ठळक अक्षरात दर्शवायचे असतील तर तुम्ही B टॅग वापरावा. नेक्स्ट I टॅग. I स्टँड्स फॉर इटॅलिक. जर तुम्हाला अक्षरं तिरप्या फॉर्ममध्ये हवे असतील तर तुम्ही इटॅलिक टॅग वापरावा. U स्टँड्स फॉर अंडरलाईन. एखाद्या टेक्स्टला, एखाद्या लाईनला तुम्हाला जर अंडरलाईन हवी असेल तर तुम्ही U टॅग वापरू शकतात. देन TT स्टँड्स फॉर टेलेटाईप. टाईपरायटरवरती जसे अक्षर डिस्प्ले होतात त्या पद्धतीने तुम्हाला जर एखादे टेक्स्ट, एखादी लाईन तुम्हाला लिहायची असेल तर त्यासाठी तुम्ही TT हा टॅग वापरावा. S टॅग. इट स्टँड्स फॉर स्ट्राइक थ्रू. एखाद्या अक्षरावरती, एखाद्या लाईनवरती जर तुम्हाला आडवी रेष पाहिजे असेल, जसे आपण एखादा शब्द वहीमध्ये खोडतो त्याच्यावरती लाईन आपण दर्शवितो, त्या पद्धतीने जर तुम्हाला एखादे टेक्स्ट दाखवायचे असेल तर त्यासाठी तुम्ही S टॅग यूज करू शकतात. बिग टॅग. नॉर्मली जे टेक्स्ट तुम्ही प्रदर्शित केलेले आहे त्यापेक्षाही एखादा टेक्स्ट, एखादा वर्ड तुम्हाला मोठ्या फॉर्ममध्ये डिस्प्ले करायचा असेल तर तुम्ही B टॅग वापरावा. याउलट स्मॉल टॅग. जर लहान अक्षरात पाहिजे असेल तर तुम्ही स्मॉल टॅग वापरावा. सुपरस्क्रिप्ट. जेव्हा तुम्ही फर्स्ट, सेकंड असं लिहितात तेव्हा त्या फर्स्ट वर्ड मधला ST हा डोक्यावर असतो.
मग असं थोडं वरच्या लेवलला तुम्हाला एखादं टेक्स्ट डिस्प्ले करायचे असेल तर तुम्ही सुपरस्क्रिप्ट SUP हा टॅग वापरावा. सबस्क्रिप्ट SUB. समजा तुम्हाला पाण्याचे रेणुसूत्र H2O असे दाखवायचे आहे तर H आणि O ची लेव्हल ही एकाच समांतर पातळीत आहे, परंतु 2 हा जरा खाली आहे. मग अशा पद्धतीने जर खाली दर्शवायचं असेल तर तुम्ही SUB सबस्क्रिप्ट हा टॅग वापरावा. SUB. HR हॉरिझॉन्टल रुलर. डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला आडवी लाईन दर्शवायची असेल तर तुम्ही HR हा टॅग वापरू शकतात. HR टॅगशी रिलेटेड ॲट्रिब्यूट्स आहेत नो शेड, कलर, अलाइन, साइज, विड्थ एक्सेट्रा. BR. जर समजा एखादे टेक्स्ट एखादा पॅराग्राफ लिहून झाल्यानंतर तुम्हाला जर ब्लँक लाईन हवी असेल तर BR टॅग वापरावा. ऍक्च्युअली जेव्हा तुम्ही पॅराग्राफ लिहितात तेव्हा बाय डिफॉल्ट त्या पॅराग्राफच्या आधी आणि पॅराग्राफच्या नंतर एक लाईन सोडली जाते, पण तरीही त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर एखादी ब्लँक लाईन तुमच्या डॉक्युमेंटमध्ये हवी असेल तर त्यासाठी तुम्ही BR टॅग वापरावा. हे टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स वापरून कशा पद्धतीने प्रोग्राम लिहिला जातो हे आपण बघूयात. HTML, हेड, टायटल, टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स. क्लोज द टायटल टॅग, क्लोज द हेड टॅग, बॉडी टॅग, देन write the text formatting tags here. First, B tag. This text is in boldface. Close the B tag. I tag. This text is italic. Close the I tag. U. This text is with underline. Close U tag. Big tag. This text is in big size. Close big tag. Small. This text is in small. Close small tag. S. Strike through. Line is displaying over the letters. Close the S tag. TT. Text is in typewriter form. Close the TT. HR. HR is a singular tag. Here no need to close the particular tag. Then again write the text, then use anywhere BR tag, anywhere P tag and close the appropriate tags, close the body tag, close the HTML tag, save your document and see the output on the browser window. In this way, we can be able to create any simple web page by using HTML code. तर आज आपण हे जे काही टॅग्स आपण बघितले एकदा आपण त्यांची फक्त रिवाइज करूयात. तर सर्वात प्रथम HTML टॅग वापरला जातो. HTML म्हणजेच स्टार्ट ऑफ युअर HTML कोड. हेड टॅग. यातले कंटेंट्स हे वेब पेज वरती डिस्प्ले होत नाही. टायटल टॅग. याचे कंटेंट्स टायटल बार वरती तुम्हाला डिस्प्ले होतात. हेड टॅग आणि टायटल टॅग हे ज्या ठिकाणी वापरले जातात त्याला हेडर सेक्शन असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण बघितलाय बॉडी टॅग. बॉडी टॅग मध्ये तुम्ही सब टॅग्स वापरू शकतात, जसे आपण पॅराग्राफ टॅग वापरू शकतो बाय युजिंग P, देन बोल्ड टॅग, इटॅलिक टॅग, अंडरलाइन, स्ट्राइक थ्रू, सुपरस्क्रिप्ट, सबस्क्रिप्ट एक्सेट्रा. मग अशा पद्धतीने तुम्ही एक छोटासा पॅराग्राफ तयार करून त्याच्यावरती टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स वापरायला शिका. पुढे ऑर्डर लिस्ट. जर समजा कुठलीही इन्फॉर्मेशन तुम्हाला सिक्वेन्शियल फॉर्म मध्ये डिस्प्ले करायची असेल तर त्यासाठी OL टॅग वापरला जातो. OL स्टँड्स फॉर ऑर्डर लिस्ट. OL च्या खालोखालच तुम्हाला टॅग वापरायचा असतो, तो म्हणजे LI. इट स्टँड्स फॉर लिस्ट ॲटम. OL ने कळतं की तुम्हाला सिक्वेन्शियल फॉर्म मध्ये खालील डिटेल्स हवे आहेत,
पण त्या सिक्वेन्शियल फॉर्ममध्ये त्या लिस्टिंगमध्ये तुम्हाला काय डिस्प्ले करायचे आहे हे सर्व तुम्ही LI टॅग मध्ये लिहावे. LI हा सुद्धा सिंग्युलर टॅग आहे, त्याला क्लोज करण्याची गरज नाही. पर्टिक्युलर OL टॅगचे काम संपल्यानंतर तुम्ही OL टॅग क्लोज करावा. OL टॅगमध्ये बाय डिफॉल्ट जो सिक्वेन्स तुम्ही लिस्ट आयटम्सचा दाखवतात तो सिक्वेन्स नंबर्समध्ये असतो 1 2 3 4 या पद्धतीने. पण जर समजा तुम्हाला तो सिक्वेन्स चेंज करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही टाइप हे ॲट्रिब्यूट वापरावे. त्याच्या व्हॅल्यूज आहेत कॅपिटल A, स्मॉल a, रोमन न्यूमेरिकल्स, स्मॉल अँड कॅपिटल आणि बाय डिफॉल्ट नंबर्स. याशिवाय जर समजा तुम्ही लिस्ट लिहित असताना त्याची स्टार्टिंग व्हॅल्यू तुम्हाला चेंज करायची असेल तर त्यासाठी तुम्ही स्टार्ट हे ॲट्रिब्यूट वापरावे. समजा डिस्प्ले करतानाच तुम्हाला 5 6 7 8 असे लिहायचे असल्यास तुम्ही स्टार्ट इक्वल टू 5 अशी व्हॅल्यू द्यावी. आणि मध्येच पुन्हा सिक्वेन्स चेंज करायचा असल्यास तुम्ही व्हॅल्यू हे ॲट्रिब्यूट यूज करू शकतात. जसे तुम्ही ऑर्डर लिस्ट दाखवतात त्या पद्धतीनेच अनऑर्डर लिस्ट सुद्धा तुम्हाला दाखवता येते. त्यासाठी UL हा टॅग वापरला जातो. UL स्टँड्स फॉर अनऑर्डर लिस्ट. यामध्ये पॉसिबल व्हॅल्यूज आहेत सर्कल, डिस्क आणि स्क्वेअर. म्हणजेच जसे तुम्ही वर्ड डॉक्युमेंटमध्ये बुलेट्स यूज करतात त्या पद्धतीने इथे तुम्हाला नंबरिंग ऐवजी सिक्वेन्स ऐवजी बुलेट्स दाखवता येतात. पण ते फक्त 3 स्वरूपात असतात डिस्क, सर्कल आणि स्क्वेअर. ऑर्डर लिस्ट अनऑर्डर लिस्ट मध्ये सुद्धा UL टॅग मध्ये सुद्धा तुम्ही LI हा टॅग वापरू शकतात. म्हणून सिक्वेन्शियल लिस्ट तयार करण्यासाठी OL टॅग आणि अनसिक्वेन्शियल अनऑर्डर लिस्ट तयार करण्यासाठी UL टॅग वापरला जातो. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या वेब डॉक्युमेंटमध्ये कंटेंट्स सिक्वेन्शियल अनसिक्वेन्शियल ऑर्डरने लिहू शकतात. म्हणून तुमच्या आज लक्षात आलं असेल की HTML वापरून वेब पेज तयार करणे हे किती सोपे आहे. या व्यतिरिक्त आणखी काही बरेच टॅग्स आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट आणखी अट्रॅक्टिव्ह बनवू शकतात. मग तुम्ही त्या डॉक्युमेंटमध्ये इमेज टाकू शकतात, टेबल तयार करू शकतात किंवा सेक्शन सुद्धा दर्शवू शकतात. मग हे कसे तयार करावे हे आपण पुढच्या सेशनमध्ये शिकणार आहोत. तुम्ही जास्तीत जास्त वेब पेजेस तयार करून तुमचे डॉक्युमेंट अट्रॅक्टिव्ह कसे होईल यासाठी विशिष्ट टॅग्सचा वापर करा. थँक्यू.